नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ वैशाली सिंगर। आपण एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहोत आणि या ठिकाणी आपण 26 फेब्रुवारी 2022 रोजी जो कंबाईनचा पेपर झाला तर त्या कंबाईनच्या पेपरसाठी आपण झालेले प्रश्न भूगोल या टॉपिक मध्ये आपण आज बघणार आहोत। बघा तर तसं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कंबाईनचा पेपर हा काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेला दिसतो, परंतु आता जे विद्यार्थी रेग्युलर नोट्स प्रिपेअर करतात किंवा जे विद्यार्थी रेग्युलरली आपलं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय करतात अभ्यास करतात तर त्यांना निश्चितच भूगोल हा टॉपिक काय गेला असेल इझी गेला असेल। तर त्याच अनुषंगाने बघा भरपूर गोष्टी आहेत भूगोल या विषयामध्ये शिकण्यासारख्या। त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर नेहमी आणि सातत्याने भूगोलमध्ये मात्र काय होतं मुलांकडनं चुका होत चालतात आणि याच चुका मग वारंवार होत गेल्या तर त्या ठिकाणी आपल्याला त्या स्वरूपामध्ये अभ्यास हा ऍक्युरेसी देणारा नसल्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत चालतात। म्हणूनच मग आपण हा पेपर आज थोडासा शांततेने आणि यामध्ये आणखीन आपल्या येणाऱ्या अपकमिंग ज्या एक्झाम्स आहेत मग त्या आयोगाच्या असतील किंवा क्लास 3च्या असतील तर त्यांच्या अनुषंगाने याची निश्चितच तुम्हाला मदत होईल अशी आपण त्या ठिकाणी काय करूया या पेपरचं नियोजन करूया। चला तर मग बघा आपला सगळ्यात पहिला जो काही प्रश्न होता तर तो होता की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग। बघा आपण याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने 10 असतील किंवा 15 प्रश्न असतील तर ते आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी हे 10 15 प्रश्न जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय आहे बऱ्याच परीक्षांमध्ये काय करतात मदत करतात। तर याचप्रमाणे एक एक टॉपिक आपण शांततेने आणि टप्प्याटप्प्याने क्लिअर करूया। तर बघा मग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे असा आपला या कंबाईन पेपर मधला 62 क्रमांकाचा। आता मी पेपर सिरीज घेतलेली आहे डी तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये हा जर आपण बघितलं तर क्रमांक होता 62 क्रमांकाला भूगोल लागलेला आहे तर तो आपण सध्याला घेतोय। बघा मग याच्यामधला तर याचं उत्तर आहे NH44। बघा आपल्याला विचारलेलं आहे की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग मग NH44 म्हटल्यानंतर तो कुठून कुठपर्यंत आहे तर आपल्या भारताच्या मॅपवर जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो दिसेल की जम्मू काश्मीर बघा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत म्हणजे भारतातील हा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे की जो उत्तरेकडून दक्षिणेला काय करतो आहे जोडतो आहे। म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजेच आपलं जर आपण बघितलं तर उत्तर ते दक्षिण जोडणारा हा संपूर्ण सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणून काय केला जातो ओळखला जातो। तर या ठिकाणी याची जर आपल्याला लांबी बघायची असेल तर ती आहे 3745 किलोमीटर। बघा कारण दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे राष्ट्रीय महामार्ग काय करतात महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला बजावताना दिसतात आणि या महामार्गांचं जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय होत असतं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि दळणवळण रहदारी ही घडून येत असते। बघा मग आपल्याकडे जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्गांच्या बाबतीमध्ये भारताचा एकंदरीत विचार करायचा म्हटलं तर त्या ठिकाणी भारताचा हा जो आहे तर संपूर्ण विकास हा काय आहे राष्ट्रीय महामार्गांवर अवलंबून आहे। आता कुठलंही राष्ट्र म्हटलं तर त्या ठिकाणी काय आहे राष्ट्रीय महामार्ग हे महत्वाची भूमिका बजावताना दिसतात। महाराष्ट्रामध्ये आपले 13 राष्ट्रीय महामार्ग हे महत्वपूर्ण ठरतात। आता राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यानंतर ही संकल्पना थोडीशी आपल्याला समजून घ्यायची। बघा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नेमकं काय तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जे देशामध्ये काय आहे राज्यांशी जोडणारे काय असतील हे महामार्ग असतील। मग राज्य महामार्ग आहेत आपल्याकडे। आता महामार्गांचे काय आहेत 4 टाइप्स पडतात। एक आहे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा आहे राज्य महामार्ग, तिसरा आहे आंतरराज्यीय महामार्ग आणि चौथा आहे जर आपण पाहिलं तर ते जिल्हा महामार्ग। म्हणजेच याकडे जर आपण बघितलं तर 4 टाइप्स आपण सरळ सरळ इथे लिहूनच दिल्या म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल। बघा जर आपण बघितलं तर पहिला आहे आपला राष्ट्रीय महामार्ग, दुसरं जर आपण बघितलं तर राज्य महामार्ग, नंतर तिसरं जर आपण बघितलं तर जिल्हा महामार्ग ज्यांना आपण आंतरराज्यीय महामार्ग सुद्धा म्हणतो आणि चौथा आहे तो म्हणजे काय ग्रामीण महामार्ग। बघा सर्वात जास्त जर विस्तार भारतामध्ये त्या महाराष्ट्रात जरी असेल तर तो कोणत्याचा दिसतो ग्रामीण महामार्गांचा जास्तीत जास्त विस्तार दिसतो। म्हणजेच ग्रामीण म्हणजेच गावं ही जास्तीत जास्त भारतामध्ये कारण आपण म्हणतो की भारतामध्ये असेल किंवा आपल्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असतील तर गावांची संख्या ही काय आहे अधिकाधिक आहे कारण आपला देश कसा आहे कृषी प्रधान देश आहे
आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या ग्रामीण महामार्गांची विस्तारलेलं जाळं हे काय आहे, अधिक प्रगल्भ आहे. मग या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग ही संकल्पना थोडीशी तुमची क्लिअर झाली असेल. निश्चितच वेळेअभावी आपण इथे भरपूर गोष्टी या डिस्कस करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त पॉइंट मी इथे टाकण्याचा प्रयत्न करते, कारण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना निश्चितच याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि जे जुने विद्यार्थी त्यांची ऍक्युरेसी याच्यातून आपल्याला काय आहे जास्तीत जास्त टिकवायची आहे. मग आता या ठिकाणी बघा, तर जर आपण पुढच्या याच्यावर जाऊया तर पुढचा प्रश्न आपला आहे तो म्हणजे कुठला आहे या ठिकाणी बघा, तर औद्योगिक विभाग व औद्योगिक क्षेत्र हे जर आपण बघितलं तर यांच्या जोड्या लावायला सांगितलंय. बघा, आयोग प्रत्येक वेळेला एक तरी प्रश्न असा टाकतो की ज्या ठिकाणी काय आहे तो आपल्याला आपल्या जवळचा आणि अगदी जवळचा वाटतो, जेणेकरून आपण काय आहे त्या ठिकाणी त्याचं उत्तर पटकन शोधू शकतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी आहे तर ही इथे काय दिलेली आहे, इथे जिल्हे आणि त्या ठिकाणी त्यांची जोड्या आपल्याला औद्योगिक क्षेत्राच्या इथे आपल्याला दिलेले आहेत. मग या ठिकाणी जर आपण आपल्याला एक जरी क्लू इथे मिळाला तर नक्कीच आपण याचं काय काढू शकतो, उत्तर हे शांततेनं आणि लवकरात लवकर काढू शकतो. फक्त ज्या वेळेला आपण पेपर सोडवत असतो त्यावेळेला थोडंसं स्थिर राहणं गरजेचं असतं. मग या ठिकाणी बघा, आता नागपूर आहे, नागपूरचं जर समजा तुम्ही एक बुटीपुरी, कारण हे प्रत्येक वेळेला आयोगाने ठरवलेलं एक समजा जर आपण बघितलं तर ते केंद्र आहे की बुटीपुरीवर काय आहे आयोग एक तरी प्रश्न काय आहे प्रत्येक वेळेला टाकतोच टाकतो. म्हणून नागपूरचं जर समजा तुम्हाला बुटीपुरी जर तुम्ही बघितलं तर इथे काय आहे, फक्त क मध्ये एकाच इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतं आणि ते ऑप्शन आहे 4 नंबरचं ऑप्शन. म्हणजेच या ठिकाणावरून तुम्ही दुसऱ्या जोड्या सुद्धा सहजरितीने लावू शकता आणि जास्त वेळ लागत नाही, कारण या ठिकाणी एक जर तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं तर बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये कुठेही कची जोडी काय लावलेली नाहीये, नागपूरची लावलेली नाही. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. दुसरं आहे नाशिक. मग नाशिकचं आपल्याला मिळू शकतं ते म्हणजे विंचूर. कोल्हापूर आहे तर कोल्हापूरचं आहे हुपरी आणि औरंगाबादचं आहे शेंद्रा. तर या ठिकाणी ही शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र औरंगाबादचं तुम्हाला अवगत असेलच. तर अशा प्रकारे आपल्या या जोड्या काय आहे अगदी सहजरितीने काय आहे या ठिकाणी लावू शकतात आणि त्यासाठी तुमचे जिल्हे आणि तुमची समजा संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची रचना ही क्लिअर असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातले जे तुमचे 56 ते 57 टॉपिक आहे ते जर क्लिअर असतील तर नक्कीच या जोड्या जोडवणं काय नाहीये, कठीण नाहीये. तर बघा, मग आपण जाऊया पुढच्या याच्यावर. तर पुढचा आपला जो प्रश्न आहे तर तो जर आपण बघितला तर बघा, औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. बघा, हा प्रश्न येणं आयोगाकडून अपेक्षितच होता, कारण या ठिकाणी ज्याप्रमाणे औरंगाबादचं पुनर्निर्माण घडवून आणलं जात आहे किंवा ज्या ठिकाणी औरंगाबाद सातत्याने चर्चेमध्ये राहत नाही तर त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी येणारच होता. मग आता जर आपण बघितलं तर औरंगाबादची जर समजा आपण एक ओळख पाहिली तर त्या ठिकाणी काय आहे, ही संभाजीनगर नावाची याची एक नवीन मागणी होते आणि हे मुघलकालीन जर आपण पाहिलं तर सत्ता असलेलं सर्वात प्रमुख केंद्र होतं. व या ठिकाणी या औरंगाबाद क्षेत्राचा एक नवीन आढावा किंवा एक नवीन निर्माण हे सातत्याने केलं जात आहे आणि त्याचमुळे इथे जर आपण बघितलं तर हा संपूर्ण प्रवास हा काय आहे औरंगाबादचा होताना आपल्याला दिसत आहे. मग बघा, याचं जर समजा आपण बघितलं तर इथे आपण थोड्याशा जाऊन काय करू शकतो, जोड्या लावू शकतो. बघा, सुनियोजित आणि हरितपट्टे युक्त स्मार्ट शहर असं याचं पहिलं ऑप्शन आहे. नंतर एव्हरेस्ट हे संक्षिप्त रूप याचं आहे. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा हा भाग आहे. आता याच्यामध्ये जर प्रश्न समजा तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही वाचलेला जरी नसेल तरी सुद्धा याचं काय करू शकता, तुम्ही टप्प्याटप्प्याने आन्सर काढू शकता. बघा, सर्वप्रथम जरी या ठिकाणी औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये, आता या ठिकाणी स्मार्ट शहराच्या यादीत होतं, हे आपण लगेच काढू शकतो, हो होतं. मग त्याच्यानंतर AURIC जसं की औरंगाबाद काय आहे या ठिकाणी अर्बन सोसायटी इनकॉर्पोरेशन हे जे आहे तर हे सुद्धा काय आहे याचं संक्षिप्त रूप आहे, कारण ए पासून स्टार्ट होतं म्हणून हा सुद्धा काय आहे त्याचा योग्य ऑप्शन आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आता गुंतवणुकीचं मी सांगू शकत नाही आणि तुम्ही सांगू शकत नाही यावेळेला की गुंतवणूक त्याच्यामध्ये 1000 कोटींची झालेली होती किंवा नव्हती, कारण हा पॉईंट आपण थोडासा साईडला ठेवू. बघा, विचार करण्याची एक पद्धत असते. प्रत्येक प्रश्न जर आपण विचारपूर्वक ठरवला आणि त्या ठिकाणी त्याला जर आपण त्याप्रमाणे घडवलं तर नक्कीच याच्यामध्ये काय होतं तर आपलं उत्तर हे सहजरित्या आपल्याला बनतं. नंतर दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा हा भाग आहे का, हो नक्कीच आहे, कारण दिल्ली मुंबई हे जे काही आहे हे संपूर्ण कॉरिडॉर जोडण्याचं हे काम या ठिकाणी सुरू आहे. मग बघा, अ ब
मग या ठिकाणी हे सुद्धा ऑप्शन काय झालं आपलं कटलं. त्याच्यानंतर अ ब क, आता याच्यामध्ये ड हे ऑप्शन आलेले नाही म्हणून हे सुद्धा काय आहे त्या ठिकाणी कटलेलं आहे आणि योग्य पर्याय आपला येतोय अ ब आणि ड. तर अशा रीतीने तुम्ही काय काढू शकता, आपला प्रत्येक बघा कुठलाही पेपर ज्या वेळेला तो काय होतो नियोजित केला जातो तर त्यावेळेला त्याचं एक नियोजन असतं आणि काही कीवर्ड्स त्याच्यामध्ये टाकलेले असतात आणि आयोगाने ज्या ज्या वेळेला परीक्षा घेतलेल्या आहेत त्या त्या वेळेला आयोग अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारत असतो. परंतु आपण काय करतो, त्या ठिकाणी असलेलं परीक्षेचं प्रेशर आणि वेळेचा असलेला अभाव यामुळे या कारणास्तव आपण आपली मेंटॅलिटी स्थिर ठेवत नाही आणि अगदी शांततेने आणि सहजरीतीने सुटणारे प्रश्न देखील आपल्याला काय वाटायला लागतात, अवघड वाटायला लागतात. म्हणूनच या ठिकाणी आपण हा संपूर्ण जो पेपर आहे तर तो कसा बघतो की टप्प्याटप्प्याने आणि असाच तुम्हाला शांततेनं तो पेपर सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, सन 1981 ते 2011 या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवतात. आता या ठिकाणी हा प्रश्न थोडासा काय आहे, अर्थशास्त्राचा प्रश्न आहे कारण भौगोलिक अर्थशास्त्र याच्याशी निगडित असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या अर्थशास्त्रानुसार जर आपण बघितलं तर 1981 ते 1900 काय आहे 1981 ते 2011 म्हणजे 1981 ते 2011 पर्यंतचा कालावधी आपल्याला याच्यामध्ये काय आहे सांगितलेला दिसतो आणि याच्या दरम्यान झालेली लोकसंख्येची वाढ आणि त्या ठिकाणी असलेला हा या कालावधीतील सापेक्ष बदल याच्यानुसार संक्रमण अवस्था कुठली आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला 1981 ते 2011 पर्यंतचं संपूर्ण लोकसंख्येचं विश्लेषण माहिती असणं या दशकांमधलं काय आहे गरजेचं आहे. मग आता 1981 आपण घेत असताना तर 2011 या दरम्यान 1981 नंतर आपण बघितलं तर किती टक्के वाढ झालेली होती, तर ही 24% वाढ होती. बघा ही साधारणतः 24.7% आहे. आता हे काय आहे, आपण विश्लेषण घेऊन बोलत आहोत. या ठिकाणी विश्लेषणात्मक ज्या वेळेला आपण बोलत असतो तर त्यावेळेला जर आपण बघितलं तर आपलं उत्तर हे काय आहे ऍक्युरसीनुसार येऊ शकतं. मग 1991 जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हे 3-4 टप्पे आहेत. 1991 नंतर 2001 आणि नंतर 2011 तर हे 4 टप्पे आपल्याला बघायचे आहेत. या दरम्यान जर तुम्ही बघितलं तर 1981 ला असेल तर 24% जी आहे तर ती काय झालेली दिसते, लोकसंख्या वाढ झालेली दिसते. नंतर 1991 ला जर आपण बघितलं तर 23% वाढ झालेली दिसते. अर्थातच ही 23.9% होती. बघा मग जर आपण आता पुढे गेलो तर 2001 ला आपल्याला याच्यामध्ये काय आहे बघा, लोकसंख्या आपली जर पाहिलं तुम्ही लोकसंख्या टॉपिक जर वाचलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्थिरीकरण हे काय आहे सातत्याने होताना दिसतंय. मग इथे जर आपण बघितलं तर 2001 मध्ये 21% आणि आता जर बघितली तर 17%. म्हणजे सातत्याने आपली जी लोकसंख्येची क्रमवारी आहे तर ती कशी होत चालते, कमी कमी होत चालते. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वाढते हा भाग एक वेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी तिच्या वाढीचा जो काही समजा पर्सेंटेज रेशो आहे तर तो मात्र इथं कमी होतोय की जास्त होतोय ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं काय असतं आवश्यक असतं. तर याच्यानुसार मात्र आपल्याला काय दिसतं की ही पर्सेंटेज किंवा हे पर्सेंटेज आपल्याला सांगतात की उच्च लोकसंख्येचा कालावधी आहे परंतु त्याचा कल कसा होतोय, घटता कल होतोय. म्हणून माझा ऑप्शन काय येणार या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझा पहिल्या क्रमांकाचा आन्सर इथे काय आहे असलं पाहिजे. मग पुढे जाऊया आपण. तर पुढे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढचा प्रश्न आपला आहे आणि तो आहे भारतीय मूलभूत रस्ते साखळी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गांच्या दुसऱ्या म्हटलं इथं बघा हे थोडंसं लक्षात ठेवू द्या. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. आता आपल्याला 2017 ची जी काही राष्ट्रीय महामार्गांची लांबी आहे तर त्या लांबीनुसार आपल्याला इथे काय आहे हे संपूर्ण विश्लेषण घ्यायचं आहे. सर्वप्रथम याचं जर उत्तर आपण बघितलं तर तो क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा. पहिला क्रमांक कोणाचा लागतो इथे, महाराष्ट्राचा. नंतर तिसरा क्रमांक लागतोय राजस्थानचा. आता हे लांबीनुसार आहे तर मग त्याप्रमाणे बघा मी तुम्हाला मागे जेव्हा आपण सुरुवातच केली सुरुवातीला सुद्धा आपला काय होता राष्ट्रीय महामार्गांवर या आयोगाने यावेळेस काय केलेलं दिसतंय, 2 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहेत आणि ते सुद्धा काय आहेत अगदी बरोबरचे प्रश्न आहेत जे की तुमच्या हातातले प्रश्न होते की भारतीय मूलभूत रस्ते सन किती. आता ही गव्हर्नमेंटने यादी जी जाहीर केलेली असते किंवा जो जीआर सांगितलेला असतो त्याच्यानुसार ही सगळी संकल्पना इथे काय आहे
ऍड होत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला ही अद्ययावत आकडेवारी सातत्याने काढणं किंवा परीक्षेत अभ्यासणं म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासात राहणं काय असतं गरजेचं असतं। मग या ठिकाणी बघा किती नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र, हे 1 नंबरचं राज्य आहे। उत्तर प्रदेश हे 2 नंबरचं आहे आणि आपल्याला विचारलेलंच आहे ते म्हणजे काय, तर या ठिकाणी 2 नंबरचं राज्य हे कुठलं आहे हे आपल्याला काय केलेलं आहे इथे विचारलेलं आपल्याला दिसून येतं। मग त्या ठिकाणी उत्तर प्रदेश हे जर आपण बघितलं तर ते कसं दिसतंय आपल्याला 2 नंबरचं राज्य आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतंय किंवा झालेलं दिसतंय। मग या ठिकाणी दुसरा जो महाराष्ट्र, मग महाराष्ट्राच्या एकंदरीत समजा जर आपण लांबी बघायची म्हटलं तर महाराष्ट्राने काय आहे जवळपास किती क्षेत्र व्यापलेलं आहे, याचं 42% क्षेत्र व्यापलेलं आहे। किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर 42% क्षेत्र या राष्ट्रीय महामार्गाने काय केलेलं दिसतंय व्यापलेलं दिसतंय। मग उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये काय आहे जवळपास 14% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं आपल्याला दिसतं आणि नंतर येतं ते म्हणजे काय, तर आपलं राजस्थान याने 9% क्षेत्र जवळपास व्यापलेलं दिसतं। तर हे सुद्धा आपल्याला काय आहे, ही आकडेवारी सुद्धा आपल्याला तितकीच मदत करणारी आहे, कारण या ठिकाणी जर आपण ही आकडेवारी समजून घेतली नाही तर त्या ठिकाणी मात्र काय होणार आहे, तर आपला हा क्रम व्यवस्थितरित्या लागणार नाही। ही साधारणशी एक आकडेवारी आहे, ही ऍक्युरेट आकडेवारी मी तुम्हाला देत नाहीये, कारण या ठिकाणी आपल्याला फक्त हे जे ऑप्शन आहेत तर त्या ऑप्शनला जाऊन आपल्याला हे सगळे काय काढायचे आहे, बाजूला काढायचे आहे। ठीक आहे, म्हणजेच आता या ऑप्शननुसार जर आपण गेलो तर आपलं उत्तर आहे ते म्हणजे कुठलं, उत्तर प्रदेश। बघा महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचं मी तुम्हाला जे आहे ते सुरुवातीला स्लाइड सांगितले, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर जायचं आहे आणि पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आपले आन्सर हे काय आहे सहजरित्या सुटणारे आहेत। तर प्रत्येक परीक्षेमध्ये येणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे आणि त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग हे प्रिपरेशन मध्ये अगदी ठेवाच, कारण परीक्षेमध्ये तुमचे 2 ते 4 मार्क त्याच्यानुसार काय होतील पूर्णपणे येतीलच। मग बघा नंतर आता पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो। आता या ठिकाणी बघा आपले जे आहे भूकंपाचे विभाग हे 4 जवळपास आपले झोन पडतात, तसं जर पाहिलं तर 5 पडतात, कारण 1 2 3 4 5 असे हे 5 काय पडलेले दिसतात आपल्याला, झोन पडलेले दिसतात। पण आता याच्यामध्ये काय आहे, मिनिमम झोन पासून तर काय आहे हायएस्ट झोन पर्यंत इथे आपल्याला झोन दिसतात। मग सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर आपला काय आहे, आपल्याला याच्यामध्ये बघूया आपण झोन 1 झोन 2 झोन 3 झोन 4 आणि झोन 5। तर आपला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो। तर या ठिकाणी बघा द्वीपकल्पीय विभाग, जर समजा तुम्ही भारताचा मॅप बघितला तर या ठिकाणी द्वीपकल्पीय विभाग म्हटल्यानंतर कसे सगळे आपले द्वीपकल्प येतील। द्वीपकल्प म्हणजेच आपली समजून घ्या किनारपट्टी, म्हणजेच आपली पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी, परंतु याच्यामध्ये पश्चिम किनारपट्टीचा जास्तीत जास्त समावेश होतो आणि त्यानुसार हे संपूर्ण प्रदेश हे चालत असतात। नंतर मध्य विभाग म्हणजे आपला मराठवाडा आणि मराठवाडा म्हणजे आपला महाराष्ट्र आणि आपला मध्य प्रदेश। मग या ठिकाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बघत असताना त्याचा विस्तार ज्या वेळेला आपण बघतो तर त्या ठिकाणी या मध्य विभागामध्ये हे सगळे भूकंप होण्याची शक्यता काय पर्यायाने कमी दिसते आपल्याला। ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते चांगल्या प्रकारे समजू शकतात की मला काय म्हणायचं आहे, परंतु जे नव्याने आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच आपल्या एक्झिक्युटिव्ह अकॅडमीवर भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी सातत्याने आपले जे अपकमिंग व्हिडिओज आहेत तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी या प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, कारण तिथे दिलेले डिटेल व्हिडिओ हे नक्कीच तुम्हाला हे सर्व क्षेत्र समजण्यासाठी काय करतील, मदत करतील। आपण या पेपरचं फक्त एक काय म्हणूया एक ओव्हरऑल अवलोकन करतोय, त्या दृष्टिकोनातून वेळेच्या अभावी मी सगळंच इथे काय आहे डिटेलमध्ये देऊ शकत नाही। मग आता हे झोन सगळे बघत असताना किंवा या झोनची संपूर्ण रचना बघत असताना याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात हाय झोन म्हटल्यानंतर तो कोणता आहे, एक मिनिट बघा, सर्वात हाय झोन म्हटलंय किंवा रेस्की झोन तर तो आहे आपला काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन भाग। आता ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं त्यांच्यासाठी एक छोटासा क्लू की या ठिकाणी प्रत्येक प्रश्न मात्र या क्लूने सुटेल असं नाहीये, परंतु जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत आणि जे काहीही विचार करू शकत नाही त्यावेळेला त्यांनी जे लॉंग आन्सर दिसतंय तुम्हाला बघा तर ते जरी तुम्ही टिक मार्क केलं तरी चालेल, पण माझं म्हणणं प्रत्यक्षपणे आहे का की या ठिकाणी प्रत्येक वेळेस हा क्लू तुम्हाला चालेलच असं होणार नाही।
ठीक आहे. म्हणून हे बघा, मग आता जसं की आता या ठिकाणी काय आहे, आता आहे लो रिस्क झोन म्हणूया आपण याला. नंतर हा काय आहे त्याच्यापेक्षा हा एकदमच म्हणजे काय आहे अति लो, म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणून आपण एकदम बिलोला. मग नंतर लो थोडासा हाय रिस्क झोन म्हणूया, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा मॉडरेट झोन म्हणूया. त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे काय हाय रिस्क झोन. आणि नंतर या ठिकाणी बघा हाय इंटेन्सिटी झोन, म्हणजे हा काय आहे मॉडरेट, पण मॉडरेट हाय रिस्क झोन म्हणू शकतो आपण याला. आणि याला म्हणू शकतो आपण हाय रिस्क झोन, ठीक आहे. तर याचे हे असे 5 टाईप पडतात. तर त्याच्यानुसार काय आहे, जसं की आता सौम्य काय आहे भूकंप तीव्रता असलेला विभाग. मग या ठिकाणी काय 5ला क्रमांकाला राहतो ना, त्याच्यापेक्षा सौम्य पण थोडासा काय आहे तीव्र भूकंप तीव्रता असलेला विभाग. मग त्याच्यानंतर येतो तो म्हणजे काय मध्यम भूकंप तीव्रता असलेला विभाग. मग मध्यम पण थोडा जास्त तीव्रता असलेला विभाग. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अति भूकंप तीव्रता असलेला विभाग. मग अति भूकंप तीव्रता असलेला विभाग जर तुम्ही बघितला तर हिमालयाचा संपूर्ण पट्टा हा काय दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी आलेला दिसतो. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न बघा आहे तर या ठिकाणी 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य काय म्हटलेलं आहे इथे, हा शब्द आपण बघतच नाही, चुकीचे आहे. म्हणजेच तो काय आहे चूक त्या ठिकाणी दर्शवतो. मग या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आहे नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत कितवा क्रमांक लागतो, 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या काय आहे 5,08,27,500 इतकी आहे. नंतर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. आता याच्यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ऑप्शन वरून जाऊ शकता. मग आता ऑप्शन वरून जात असताना या ठिकाणी मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण हा जर तुम्ही बघितला तर बघा हा प्रश्न कसा आहे थोडासा ट्रिकी आहे. ट्रिकी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आता आयोग नेमकं कोणती जी आहे तर ती या ठिकाणी हा प्रश्न थोडासा मला रद्द बाबत होण्याच्या मार्गावर थोडासा जास्त दिसतो. कारण याचं कारण म्हणजे या ठिकाणी नागरी लोकसंख्येचे जे संघटनेने ऑप्शन्स दिलेले आहेत तर ते आपण थोडंसं बघूया. बघा मग आता आपल्या नागरी लोकसंख्येचं प्रमाण आपल्याकडे किती आहे 45% आहे, ठीक आहे. तर हा ऑप्शन आपला काय लागतो इथे करेक्ट लागताना दिसतोय. नंतर महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर इथे सांगितलेला आहे आपला 3रा क्रमांक लागतो. आता बघा पहिले तर आपण समजून घेऊ की नागरी लोकसंख्या म्हणजे नेमकं काय. तर बघा बघा मग नागरी लोकसंख्या म्हणजे काय, जे काय आहेत शहरात राहणारे लोक आणि शहरीकरण हे ज्या वेळेला जास्त होतं तर तिथे नागरीकरणाचं प्रमाण काय झालेलं असतं जास्तीत जास्त झालेलं असतं. आपल्याकडे 2 स्तर आहेत ना बघा, एक नागरी स्तर आहे, दुसरा ग्रामीण स्तर आहे. तर नागरीकरणाच्या या तत्वानुसार जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतं मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसतो. तो महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तरी 3रा क्रमांक लागताना आपल्याला दिसतोय का, तर या ठिकाणी आपण बघूया. बघा मग 3रा क्रमांक लागतो लोकसंख्या महाराष्ट्राची किती आहे, पहिला हा पॉईंट थोडासा बाजूला ठेवूया आपण. मग त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या किती आहे 5,08,27,500 इतकी आहे. तर ती बरोबर आहे का, तर हो ती बरोबर आहे. या ठिकाणी ही सुद्धा आपल्याला काय दिसते नागरी लोकसंख्या. नंतर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. हा प्रॉब्लेम थोडासा इथे, कारण या ठिकाणी सर्वात कमी कुठे आहे ती गडचिरोलीला आहे. मग गडचिरोलीला जर असेल तर त्या ठिकाणी 2 नंबरला कोणाला पाहिजे होतं नंदुरबारला पाहिजे होतं. या ठिकाणी मात्र हा थोडासा प्रॉब्लेम आपल्याला इथे दिसतोय, कारण या ठिकाणी तुम्ही जर नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात कमी जिल्हे घेतले तर गडचिरोली नंदुरबार आणि त्याच्यानंतरचे तुमचं समजा हे आहे सर्वात अग्रेसर जर पाहिलं तर मुंबई ठाणे आणि नागपूर आहे. आणि नंतर येणारं जर पाहिलं तर सिंधुदुर्ग गडचिरोली नंदुरबार आणि हिंगोली जिल्हा आहे, ठीक आहे. मग आता लोकसंख्येमध्ये अग्रेसर जिल्हे कोणते मुंबई, पुणे, ठीक आहे. मुंबई आहे, पुणे आहे आणि तुमचं जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे नागपूर देखील येतं 3रा क्रमांक लागताना तुम्हाला दिसतो आहे. बघा थोडासा अडथळा इथे तुम्हाला होतो आहे, कारण निश्चितच
व्हिडिओमध्ये आवाजाचा मेन रोल असतो आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की तो बाहेरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे, पण तरी सुद्धा या ठिकाणी थोडंसं समजून घेऊ की आपलं संपूर्ण टॉपिक आपल्याला कव्हर करायचं. मग आता याच्यानंतर जर जायचं म्हटलं तर फक्त याच्यामध्ये काय दिसतंय मला चुकीचं थोडंसं वाटतंय, पण आता हा रद्द का होऊ शकतो, कारण महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत कितवा क्रमांक लागतोय, 3रा क्रमांक लागतोय असं या ठिकाणी काय आहे सांगितलेलं आहे. तर तो कितवा लागायला पाहिजे तसं जर पाहिलं तर नागरी लोकसंख्येमध्ये सुद्धा पहिला क्रमांक इथं महाराष्ट्राचा लागताना आपल्याला दिसला पाहिजे, कारण नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू अशी ही काय आहे एक सिरीज आपल्याला लागताना दिसते बघा. नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे, 2ऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि 3ऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आपल्याला येताना दिसतंय. या अनुषंगाने जर आपण बघितलं तर इथं हे दुसरं ऑप्शन सुद्धा आपल्याला कसं दिसतंय, चुकीचं दिसतंय. म्हणूनच हा प्रश्न आयोगाकडून काय होऊ शकतो, थोडासा रद्द होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे. नंतर आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. बघा 38 जर आपण पाहिलं तर 69 महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांची जिल्हे यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहे. बघा या ठिकाणी जिल्हा आणि जलसिंचन योजना सातारा, जर इथे तुम्ही बघितलं तर नांदेडचं काय दिसतं तुम्हाला, विष्णुपुरी प्रकल्प हा नेहमीच परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. बघा तर मग आता क ला जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला कुठे दिसतंय, क ला 2 नंबरचं ऑप्शन. बघा मी सांगितलं होतं सातत्याने तुम्हाला की याच्यातलं एक जरी तुम्हाला माहिती असेल तर निश्चितच तुमच्या बाकीचे हे सगळे काय आहेत रद्दबातल ठरू शकतात आणि तुम्हाला योग्य उत्तर हे या ठिकाणी काय आहे मिळू शकतं. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ते म्हणजे काय आहे 2 नंबरचं ऑप्शन आपण या ठिकाणी सांगू शकतो. बघा मग साताऱ्याचा कोणता आहे, कन्हेर आहे. नंतर या ऑप्शन नुसार गेल्यानंतर नाशिक मधून कोणता आहे, बेपला आहे आणि यवतमाळचं कोणतं आहे, मुकणे. हे जे आहे तर हे महत्वपूर्ण जलसिंचन योजना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. या जलसिंचन योजना बघत असताना बघा मी त्याच्यासाठी सांगते तुम्हाला की महाराष्ट्रातले तुमचे जर समजा हे 57 ते 58 टॉपिक क्लिअर असतील ना, बेसिक म्हणते मी, बेसिक महाराष्ट्र जो आहे आपला, तर त्याचे एवढे टॉपिक आपल्या अकॅडमीमध्ये जे जॉईन आहेत मुलं तर त्यांना माहितीच असेल. तर त्या ठिकाणी हे सगळे आपण रिव्हिजन मध्ये घेत असतो आणि त्या सर्व मुलांचे हे प्रश्न अगदी काय आहे काटेकोरपणे आपल्याला बरोबर येताना दिसत आहेत. तर ठीक आहे, जे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतायत तर त्यांनी नक्कीच आपल्या अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि त्यामार्फत या ठिकाणी काय करा तर या व्हिडिओचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. अन्यथा YouTube वर सुद्धा आपले हे व्हिडिओ अपलोडिंग सुरू आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे जर इथे बघितलं तर याचा आन्सर अगदी सहजरित्या तुम्हाला काय आहे मिळून गेलेलं इथे दिसू शकतं. मग बघा आता आपला दुसरा जो प्रश्न आहे, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे. आता इथे बघा इथेच तुम्हाला दिसून पडतं की नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य. मग आता नैसर्गिक तेल आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हटल्यानंतर या ठिकाणी केरळ असणार आहे का, तर नाही, कारण केरळची अशी एक वेगळी ओळख आपल्याकडे आहे. कारण केरळ जर आपण बघितलं तर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला समोर दिसतो, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी साक्षरता ही काय आहे जास्तीत जास्त आपल्याला दिसून येते. मग नंतर आहे हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश सुद्धा आपल्याला नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य असू शकत नाही, कारण इथे काय आहे संपूर्णपणे हिमाच्छादित प्रदेश आहे आणि हिमाच्छादित प्रदेश ज्या वेळेला असतो तर त्या ठिकाणी नैसर्गिक वायूंचा काय असणार आहे, अभाव असणार आहे आणि खनिज तेलाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मग या ठिकाणी नंतर आहे गोवा. आता गोव्याचं सुद्धा जर आपण पाहिलं तर गोव्याचं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो, तसं जर पाहिलं तर भारतामधील सर्वात छोटा राज्य म्हणून सुद्धा आपण गोव्याला ओळखतो क्षेत्रफळानुसार. परंतु गोवा हे जर आपण राज्य पाहिलं तर या ठिकाणी गोवा काय सांगतोय आपल्याला, फक्त हे काय आहे अति पश्चिमेकडचं आहे आणि महाराष्ट्राच्या कुठं आहे हे दक्षिणेकडे आहे, अति दक्षिणेकडे असलेलं हे राज्य आहे. मग या ठिकाणी गोव्याची ओळख जर आपण पाहिली तर ती काय आहे किनारपट्टीला लागून असेल किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा याला आपण ओळखतो. तर उरला कोणता बघा आसाम, कारण आसाम मध्ये दिग्बोई इथं काय आहे आपली खनिज तेलाची सुद्धा विहीर आपल्याला सापडू शकते. तेल विहिरी इथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणूनच मग हे काय आहे आपलं उत्तर इथे काय आहे आसाम. बघा अगदी सहजरित्या तुमच्याशी बोलता बोलताच आपण हे उत्तर काढतोय. तुम्ही असे सहजरित्या हे उत्तर काय आहे थोड्याशा अभ्यासानुसार काढू शकता. फक्त अभ्यासामध्ये काय हवी, अॅक्युरेसी हवी, कारण जोपर्यंत अभ्यासामध्ये अॅक्युरेसी येत नाही तोपर्यंत तुम्ही
तुमच्या अभ्यासाला जे आहे तर ते काय मिळवून देऊ शकत नाही, न्याय मिळवून देऊ शकत नाही. अर्थातच न्याय कोणत्या माध्यमातून मिळणार आहे आपल्याला, तर तो आपल्याला माहिती की आपल्याला वारंवार काय करायचे, त्याचा सराव करायचा आहे. बघा, याचप्रमाणे आयोगाने घेतलेला पुढचा प्रश्न होता तो म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नद्यांच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो. आता इथे गोदावरी नद्यांची उपनद्यांची लांबी आहे, बरोबर आहे. आता गोदावरीच्या उपनद्या बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांच्या लांब्यांचा जो प्रश्न आहे तर तो सॉर्ट आउट करू शकतो, परंतु उपनद्यांचा नाही. कालांतराने ज्या परातले काय होतंय, कॉम्पिटिशन वाढतंय, त्याच्यानुसार प्रश्नाचं स्वरूप देखील आयोग काय करतोय, चेंज करतोय. म्हणून थोडेसे डीपली प्रश्न या ठिकाणी काय आहे, आयोग आपल्याला टाकताना दिसतो आहे. बघ, आता तेच जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला काय करायचे आहे, थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचे. मग या ठिकाणी आपण लावूया थोडासा एक क्रम. जर आपल्याला लावायचा म्हटला तर आपण सगळ्यात पहिले बघूया की मांजरा नदी. मांजरा नदीची लांबी आपल्याला घ्यायची आहे. मग आता ही जर पाहिली तर सर्वात मोठी उपनदी आपण म्हणू शकतो का गोदावरीची, तर नाही. सर्वात मोठ्या उपनद्या जर आपण पाहिल्या तर गोदावरीच्या काय आहेत, तर या अनेक आपल्याला दिसतात, परंतु या ऑप्शननुसार आपल्याला जायचं आहे म्हणून आपण तिथे काय करतो आहोत, तर हे संपूर्ण घेतो आहोत. तर बघा, मांजरा नदीची लांबी किती आहे, 724 किलोमीटर. या ठिकाणी समजा आपण ही पहिली नदी घेतली, नंतर दुसरी नदी आपण घेऊया प्रवरा नदी. ही सुद्धा अहमदनगर मधली ही नदी आहे, हो ना. आणि या ठिकाणी या प्रवरा नदीची लांबी घेऊया आपण. प्रवरा नदीची लांबी घेत असताना ती किती आहे, 208 किलोमीटर. त्याचप्रमाणे तिसरी नदी घेऊया आपण, प्राणहिता नदी, है ना. आता इथे गोदावरीलाच वर्धा आणि पैनगंगाच्या एकत्र संगमाला आपण काय म्हणतो, प्राणहिता म्हणत असतो. तर ही प्राणहिता नदी सुद्धा आपल्याला काय आहे, या ठिकाणी घ्यायची आहे. तिची लांबी आहे 113 किलोमीटर. आता एवढ्या जरी लांब्या मला माहिती असल्या तर मी त्याच्यानुसार काय आहे क्रम लावू शकते, कारण अर्थातच मला 4 नद्यांपैकी 4 उपनद्यांपैकी जर 3 नद्यांची सुद्धा लांबी माहिती आहे तर त्यांचा एक क्रम आपण ठरवू शकतो. बघा कसा ठरवू शकतो. तर या ठिकाणी आता ती मांजरा नदी आहे, तर मांजरा नदी म्हटल्यानंतर हिची लांबी किती आहे, 724 किलोमीटर. प्रवरा नदी आहे आणि प्राणहिता नदी आहे. तर या ठिकाणी 3 माझ्याकडे सिग्नल्स लागताना दिसतात. बघा बरं, आता इथे प्राणहिता लागणार का, अर्थातच नाही, कारण प्राणहिताची आपण काय पाहिली, सर्वात कमी लांबी आहे म्हणून हे ऑप्शन असंच गेलं. मग 2 याच्यामध्ये प्राणहिता आहे म्हणून हे दोघे ऑप्शन असंच गेले. आता पूर्ण मांजरा आणि प्रवरा. आता वर्धा नदीची लांबी मला इथं काय आहे माहिती असणं आवश्यक आहे, परंतु त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे, तिथं प्राणहिता इथं पण आलेलं आहे आणि इथं पण आलेलं आहे. म्हणून माझी ऍक्टिव्हिटी आता कशाकडे जाईल, की मला कशाची लांबी माहिती पाहिजे, आणखी काय, वर्धा नदीची सुद्धा. मग वर्धा नदीची लांबी आपण बघत असताना या ठिकाणी ती किती आहे, 528 किलोमीटर आहे. वर्धा नदीची लांबी आपली 528 किलोमीटर. म्हणजे हा प्रश्न देखील तुमचा इथे सहजरित्या सुटतोय की या ठिकाणी 724 ला पहिल्या नंबरचा क्रमांक लागेल, नंतर 2 नंबर, नंतर 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे शेवटी कोणाला, प्राणहिता नदी. आणि माझं जे ऑप्शन आहे ते मांजरा, वर्धा, प्रवरा आणि प्राणहिता, म्हणजे 2 नंबरचं माझं ऑप्शन इथे येताना मला दिसत आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न इथे सुटताना आपल्याला दिसतो. बघा, नंतरचा प्रश्न आहे आपला, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल व शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 ला मध्ये कोणी केला. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर याचे जर सगळं बघितले तर आयोग जोपर्यंत उत्तर देत नाही, मात्र हे काय आहे, माझ्या मूल्यमापनानुसार असेल किंवा माझ्या बुद्धिमत्तेच्या या तत्वानुसार असेल, हे उत्तर आपण काढलेले आहेत किंवा त्याचं विश्लेषण आपण घेतोय. तर या ठिकाणी जोपर्यंत आयोग तुम्हाला फायनल उत्तर देत नाही तोपर्यंत हे 2-3 प्रश्न मात्र संभ्रमात अशाच प्रकारे राहणार आहेत. कारण या ठिकाणी आयोगाकडे ज्याप्रमाणे आम्ही अकॅडमी थ्रू सातत्याने काय करतोय, तर या 2-3 प्रश्नांची वाटचाल समोर नेतो आहोत. तर त्याच्यानुसार तुम्हाला सुद्धा हे 2-3 प्रश्न आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ग्राह्य धरायचे नाही. तर हे तुम्ही थोडंसं क्लिअर ठेवायचंय, कारण या ठिकाणावरून जर आपण बघितलं तर जर आता समजा माझ्या या बुद्धिमत्तेनुसार किंवा माझ्या मूल्यमापनानुसार या ठिकाणी याचा सर्वप्रथम अभ्यास हा कोणी केलेला दिसतोय, तर डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरू यांनी केलेला दिसतो. मात्र याचं ऑप्शन हे डॉक्टर केलॉग किंवा डॉक्टर थॉर्प हे असू शकत नाही, कारण या ठिकाणी या सर्व याच्यामध्ये काय आहे, तर इथे म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल अभ्यास, तर तो केलेला दिसतोय आपले भारतीय शास्त्रज्ञ असतील बसू आणि शिरू यांनी. तर या ठिकाणी हे थोडंसं इथे
काय करायचं आहे, विचाराधीन हे ठेवायचं आहे. बघा प्रत्येक पेपरमध्ये असे 2-3 प्रश्न असे असतात की जे काय आहेत सातत्याने तुमचे सुटत नाही. आणि सुटत यामुळे नाही, कारण थोडीशी आयोगाकडनं सुद्धा काय झालेली असते, त्याच्यामध्ये चूक झालेली असते किंवा कधी कधी ते काय होतात तर आपल्या वाचनातून सुद्धा सुटून गेलेले असतात. मग या ठिकाणी आपण जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा पुढचा प्रश्न आहे तो अगदी परत महाराष्ट्राशी निगडित आहे आणि महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण, बघा कोणता कोकण म्हटलेला आहे तुम्हाला, मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. आता ज्या वेळेला आम्ही जो हा टॉपिक घेतो तर त्यावेळेला मुलाच्या या खाड्या, आता खाड्या जर तुम्ही बघितल्या तर जवळपास किती खाड्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, 27 ते 28 एकूण खाड्या तुम्हाला दिसतील. आता या 27 ते 28 खाड्या एकदम म्हणून तुमच्या शक्य आहेत का, तर हो शक्य आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही याचा सराव कराल तर त्यावेळेला नक्कीच मध्य कोकणचं संपूर्ण जर आपण एक प्रवास पाहिला तर तो तुम्हाला होताना दिसेलच. म्हणूनच मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, देवगड आहे, आचरा आहे आणि कर्ली खाडी. याच्यामध्ये एक खाडी तुम्ही निश्चित बाजूला काढू शकता, ती म्हणजे तेरेखोल खाडी. ही कुठे आहे, महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे असणारी ही तेरेखोल नदी आपली, हो ना, अति दक्षिण भाग दिसतोय, म्हणून हा आपला पर्याय असाच. त्याच्यानंतर देवगड, आचरा आणि कर्ली खाडी, अगदी तेरेखोल खाडीच्या वरती जी खाडी समजा तुम्हाला दिसेल तर ती खाडी आपल्याला दिसू शकते कर्ली खाडी, म्हणून हाही पर्याय तुमचा काय आहे या ठिकाणी जाताना दिसतोय. मग आता उरते आपली की मध्य कोकणातील खाडी. आता मध्य कोकण जर आपला समजा तुम्ही कोकणचा विस्तारच बघितला तर तो कुठून चालू होताना दिसतोय आपल्याला, तर या ठिकाणी कुठून चालू होताना दिसतोय तो आपल्याला डहाणू पासून. जसं महाराष्ट्राचा एक विस्तार जरी घेतला आपण तर तो आपण कुठून घेतो तर डहाणू पासून तर वेंगुर्ल्यापर्यंत, है ना, डहाणू पासून तर खाली वेंगुर्ल्यापर्यंत, म्हणजेच आपला जो काही आहे पालघर जिल्हा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आपण विस्तार घेतो, हो की नाही. मग खाड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा विस्तार जर आपण बघायचा म्हटलं तर डहाणूची खाडीपासून चालू होतो तर खाली आपल्या तेरेखोल खाडीपर्यंत. म्हणून सुरू ज्या वेळेला हे होतं तर मध्य भागामध्ये हा येणार आहे का, नाही. म्हणूनच हा सुद्धा ऑप्शन आपला कटला. आणि जर ऑप्शन आपला राईट असेल तर ते कुठला आहे, राजापुरी, बालकोट आणि केळशी खाडी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याचे ऑप्शन काय काढू शकतो, अत्यंत सहजरित्या बाजूला काढू शकतो. याचबरोबर कोकणातील खाड्या असतील, कोकणातील नद्या असतील, कारण कोकणातील नद्यांचं सुद्धा काय आहे, इकडे दमणगंगा नदीपासून तर खाली तेरेखोल नदीपर्यंत, नंतर दमणगंगा असेल, नंतर तुमची सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, नंतर तुमची जी असतील तर ती काय आहे पाताळगंगा असेल, अंबा असेल, कुंडलिका असेल, या सगळ्या नद्या जवळपास आपले हे टॉपिक काय पाहिजे, आपली तोंडपाठ किंवा आपले रिव्हिजन मध्ये हे टॉपिक तुमचे असायलाच पाहिजे. कारण हेच तुमच्या हातातले प्रश्न आहेत. बघा नद्यांवरचा प्रश्न असेल आणि हा जो असेल तर तो अपकमिंग मध्ये येणारा कोकण मधला प्रश्न असेल तर हे सुद्धा आपले सहजरित्या इथे सुटताना आपल्याला दिसतात. नंतर बघा आपले आहेत लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहे. आता बघा इथे थोडासा प्रश्न प्रत्येक वेळेला येतो की आपण वाचलेला असतं अंदमान आणि निकोबार, बरोबर आहे. अंदमान आणि निकोबार आपण ज्या वेळेला वाचतो तर अंदमान निकोबार बेटे आपल्याला माहिती किती डिग्रीनं सेट आहेत, 10 अंश चॅनलमुळे ही सेट झालेली आहे. कोणती झालेली आहे, अंदमान आणि निकोबार बेटे. इथे भरपूर मुलांचा प्रश्न चुकला असेल कारण भरपूर मुलं हे 10 अंश हे प्रत्येक वेळेला करून जातात आणि जास्तीत जास्त जे समजा अनुभवी विद्यार्थी असतील तर त्यांचं सुद्धा हा प्रश्न काय आहे इथे एक्साइटमेंट मध्ये चुकू शकतो. तर तशी एक्साइटमेंट आपल्याला इथे दाखवायची नाहीये. याचं जर खरं उत्तर म्हटलं तर ते काय आहे, 9 अंश चॅनलमुळे ते काय झालेली आहे, दोघांपासून विभक्त झालेली आहे. कारण आपल्याकडे जी समजा आपण बेटांची रचना पाहतो तर ही महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि महाराष्ट्राच्या जर आपण बघितलं तर ते पश्चिम दक्षिण भागामध्ये आणि नंतर जर आपण बघितलं तर भारताच्या अगदी काय आहे आग्नेय भागामध्ये आपल्याला दिसून येतात. तर अंदमान निकोबार हे बेट तर आपल्याला माहितीये की हे 10 अंश चॅनलमुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी वेगळं झालेलं आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय कारण या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण अभ्यास करतो अंदमान आणि निकोबार बेटांचा आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे जी आहेत किंवा आपली जी सगळं बेटे आहेत तर ती आपण विसरून जातो. तर बघा त्याच्यानंतर प्रश्न आहे जी टी त्रिवारका यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग व त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वातावरण किंवा हवामान सापडते. बघा हा सुद्धा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राकृतिक रचनेमधलाच एक भाग आहे. कारण ज्या वेळेला आपण पावसाळा किंवा मान्सून विभाग शिकतो आणि हवामानाचा प्रदेश शिकतो त्याच्यामध्ये हा प्रदेश काय आहे अगदी प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. हा प्रश्न सुद्धा तुम्ही सहजरित्या वेगळं काढू शकले असते. बघा पर्वतीय आर्द्र हवामान, इथे आपल्याला सांगितलेले कोणते राज्य आहेत, बघा पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग
पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग म्हटल्यानंतर या ठिकाणी काय आहे आपली पश्चिम किनारपट्टी. नंतर त्रिपुरा राज्य. आता त्रिपुरा राज्य जर तुम्ही पाहिलं तर ते कुठे दिसतं, भारताच्या पूर्वेला दिसतं. म्हणजे हा पूर्वांचल प्रदेशाचा आपल्याला एक भाग दिसतो आणि हा आपल्याला पश्चिमेचा भाग दिसतो. मग आपल्या भारतामध्ये दोन प्रकारचा पाऊस पडत असतो, बरोबर आहे ना. एक पश्चिम किनारपट्टीवर पडतो आणि दुसरा आहे तो पूर्व किनारपट्टीवर पडतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही टोकं जर असतील तर तिथे हवामान कसं असणार आहे. अर्थातच हे पावसाळ्याचे झोन तुम्हाला इथे दोन्ही पण दिसतात आणि इथे पाऊस हा काय आहे सातत्याने जास्त प्रमाणात पडतो. मग पडतोय म्हटल्यानंतर इथे पर्वतीय आर्द्र हवामान राहणार आहे का? नाही, पर्वताचा इथे काही प्रश्नच नाही. उष्णकटिबंधीय शुष्क हवामान राहणार आहे का? शक्यच नाही. कारण या ठिकाणी शुष्क हवामान हे कुठे असेल, पर्वतीय प्रदेश ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अधिक शुष्कता असेल, लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी हा प्रदेश सुद्धा असणार नाही. मग असणार तर कोणता असणार आहे, उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान म्हणजेच मान्सून हवामान. मग उपोष्ण कटिबंधीय आर्द्र हवामान हे सुद्धा असणार नाही. तर या ठिकाणी बघा सहजरित्या, कारण पावसाळी क्षेत्र आहे आणि पावसाळ्याचे एक क्षेत्र असताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे काय होत असेल, पाऊस होत असेल आणि पाऊस आहे म्हणून उष्ण कटिबंधीय पावसाळी हवामान हे त्याचं काय दिसतं आपल्याला, उत्तर दिसतं. मग महाराष्ट्रात पुढचा आपला प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाळ्याचं वातावरण ज्या वेळेला आपण घेतोय किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाबद्दल आपण बोलतोय, बघा कोणते, एक तर नैऋत्य मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये आणि दुसरे भारतामध्ये जर पाहिले तर ईशान्य मोसमी वारे. मग नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मान्सून वारे या ठिकाणी दोन प्रकारचे आपले पावसाचे काय आहेत, झोन आहेत. मग आताच आपण जसं वरती डिस्कस केलं त्याच्यानुसार आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कशापासून मिळतो तर आपल्या या नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो. मग नैऋत्य मान्सून वारे हे कुठून कुठे वाहतात तर हे काय आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि ईशान्य मान्सून वारे हे काय आहे, ईशान्येकडून कुठे वाहणारे, अर्थातच पश्चिमेकडे वाहणारे. तर या ठिकाणी हा कमी दाबाचा पट्टा या दरम्यान निर्माण होतो आणि भारतामध्ये जो काही आहे तो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. मग याच्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारी ही किती आहे, 85%. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे, महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये पावसाची टक्केवारी काय आहे, जास्तीत जास्त आपल्याला इथे दिसून येते. बघा आता या ठिकाणी ज्याप्रमाणे हा ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट आला आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे हे नैऋत्य मान्सून वारे आले याच्यावरून पावसाळ्यावर सुद्धा तुमच्या आयोगाने यावेळेस काय केलेलं आहे तर दोन प्रश्न आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टाकलेले दिसतात. कारण या ठिकाणी बघा एक एक प्रश्न आणि एक एक मार्क आपल्याला असाच काय करावा लागतो, टप्प्याटप्प्याने जो आहे तर तो गोळा करावा लागतो. आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर इथे आज आपण फक्त भूगोलचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न इथं प्युअरली डिस्कस केले, अगदी शॉर्ट टर्म घेऊन आपण डिस्कस केले. अजून जर समजा तुम्हाला डिटेलमध्ये याबद्दलचं संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल किंवा त्याबद्दलचं काही तुमची अडचणी असतील तर त्या सुद्धा काय आहेत तर आपल्या या अकॅडमी थ्रू आपल्या ऍप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी काय आहे करू शकता. आणि याच्यामधला बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा जो भाग आहे तर तो सुद्धा आपल्या अकॅडमीने ऑलरेडी जे आहे तर ते डाउनलोड केलेला आहे, अपलोड केलेला आहे युट्यूबवर आणि तो सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, बघायचा आहे. कारण त्याद्वारे सरांनी तुम्हाला जास्तीत जास्त काय केलेलं दिसतंय, मार्गदर्शन केलेलं दिसतंय आणि तुमचे हे प्रश्न मूल्यमापनाच्या आधारावर आम्ही इथे सोडवताना दिसतोय. परंतु तत्पूर्वी तरी सुद्धा एक बाब इथं लक्षात घ्यायची की आयोगाचा अंतिम जो समजा आन्सर की आहे ती आल्यानंतरच तुम्हाला काय आहे संपूर्ण आपलं जी कट ऑफ लिस्ट ती ग्राह्य करायची आहे आणि त्याच्यानुसारच हा अभ्यास आपला करायचा आहे. परंतु 2-3 प्रश्न जर आपले संभ्रमित असतील तर ते बाजूला ठेवून आपली जी कट ऑफ लिस्ट जर समजा त्याच्या जवळपास जात असेल तर आपण नक्कीच काय आहे आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू शकतो. म्हणजेच मुख्य परीक्षेचा तुम्ही काय करू शकता, त्याद्वारे अभ्यास करू शकता. आणि या ठिकाणी आपण आता अपकमिंग मध्ये अजून याच्यानंतरचं विश्लेषण आपण घेणारच आहोत. पण तोपर्यंत आपण आता इथे थांबूया आणि अशाच प्रकारे तुम्ही जे आहे तर ते चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि आयोगाचा पेपर हा अत्यंत काय असतो, सोपा असतो, थोडासा टेक्निकली आणि मॅन्युअली शांत राहून आपण काय केला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचा विचार केला पाहिजे. नक्कीच याचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. तोपर्यंत धन्यवाद.